ही गोष्ट एका मुलीची आहे. तिने आजूबाजूच्या परिस्थितीवर मात करत आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून तिने त्यांच्या कष्टाचं चीज केलं. ही यशोगाथा आहे श्रद्धा धुर्वे या तरुणीची. हालाखीच्या परिस्थितीत खचून न जाता अनेक मुलींनी जिद्दीने आपले अस्तित्व कायम टिकवत यश प्राप्त झाल्याच्या अनेक गोष्टी व बातम्या आपण ऐकल्या असतील. अशाच अमरावती जिल्ह्यातील परतवाडा नजीकच्या औरंगपूर एका लहानशा खेड्यातील श्रद्धा धुर्वे या मुलीने अत्यंत कठीण परिस्थितीत अभ्यास करून कोणत्याही प्रकारची शिकवणी वर्ग न लावता नर्सिंग CET या कठीण परीक्षेत 97.33 गुण प्राप्त करून आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलं. हे तिच्या एकटीचं यश नसून प्रेरणा असलेली तिची मावशी व कबाड कष्ट करून आई वडिलांनी शिक्षणासाठी मदत केली त्यांचे ते यश समजते. श्रद्धाचे गाव दुर्गम भागात असल्याने तेथे आरोग्यविषयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराविना प्राण गमवावे लागतात. दुर्गम भागातील रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध व्हावे व माझ्याकडून रुग्णसेवा घडावी याकरिता मेडिकल क्षेत्र निवडल्याचे श्रद्धाने BCN न्यूजशी बोलताना सांगितले. अशा या होतकरू व ध्येयनिष्ठ श्रद्धाचे BCN न्यूजच्या वतीने हार्दिक अभिनंदन. सोबत आहे श्रद्धा धुर्वे, जिने नुकत्याच पार पडलेल्या नर्सिंग MS CET मध्ये 97% वर गुण प्राप्त केलेले आहेत. तिच्याकडूनच आपण जाणून घेऊया तिने अभ्यास कशा पद्धतीचा केलेला आहे आणि तिला एक गुण कसे प्राप्त झाले किंवा यापैकी तिला अपेक्षित होते का. श्रद्धा, सर्वप्रथम तुझं BCN न्यूजमध्ये हार्दिक स्वागत. आधी सांग मला तू की ते आई वडील काय करतात? माझे आई वडील मजुरी करतात. तुम्ही कुठं राहता? आम्ही परतवाडामध्ये औरंगपूर नावाचं एक गाव आहे, जे परतवाडापासून थोडं आतमध्ये जावं लागतं. अच्छा, आपल्या कुटुंबात कोण कोण आहे आणि ते काय करतात? माझ्या कुटुंबात माझे आई वडील आहेत, ते मजुरी करतात. मला 2 बहिणी आहेत. मोठी बहीण MA ला आहे आणि ती पार्ट टाईम जॉब करते आणि ती जॉब करून स्वतःचे शिक्षणही करते आणि आम्हाला दोघींना सपोर्ट करते. आणि माझी लहान बहीण आहे, ती 10वीला आहे आणि ती स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये आहे. तू जे 97.समथिंग जे गुण प्राप्त केले त्यासाठी तू अभ्यास कसा केला आणि त्याला तू शिकवणी वगैरे लावली होती का? मी कुठल्याही प्रकारचे क्लासेस लावले नाही. आमची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे आम्ही हे क्लासेस लावू शकले नाही. त्यामुळे मी सेल्फ स्टडी करून केलं. तू हे क्षेत्र का निवडलं? कारण मी जिथे राहते औरंगपूरला, तिथून परतवाडा दूर आहे आणि माझी आजी जी आहे त्या आजारी राहतात आणि कोणीही जर का अर्ध्या रात्री आजारी पडलं तर आम्हाला आमच्या गावातून बाहेर कुठे परतवाडा हॉस्पिटलला न्यायला काहीच साधन नाही आणि आमच्या गावात सुद्धा नाही मेडिकल नाही, डॉक्टर नाही, काहीच सोयीसुविधा नाही. मग अशा वेळेला काय करायचं, तर कोणीतरी पाहिजे ना जे अशा वेळेला सपोर्ट करू शकेल किंवा काही करू शकेल. तर अशा वेळेला काही करता यायला पाहिजे म्हणून मी ही फील्ड चूज केली. हे जे शिक्षण घेत आहे याचं तुला प्रेरणास्थान काय आहे तुझं? मी सगळ्यांना मदत व्हावी आणि गरजेच्या वेळेला घरच्यांना मदत आहे म्हणून मी ही फील्ड चूज केली. आणि प्रेरणास्थळ म्हणसाल तर प्रेरणास्थळ माझी मावशी आहे. त्यांचीसुद्धा हालाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी शिक्षण घेतलं आणि स्वबळावर त्यांनी गव्हर्नमेंट जॉब घेतलेली आणि आता ते स्वतःचे पायावर उभे आहेत आणि स्वतःचे माहेर आणि सासर दोन्ही खर्च व्यवस्थितपणे हँडल करतात. या प्रवासात, तुझ्या शिक्षणाच्या प्रवासात तुला पुन्हा असं मौलिक असं मार्गदर्शन लाभतं? मौल्यवान मार्गदर्शन म्हणजे मावशी आणि काकाजींनी नेहमी मार्गदर्शन दिलेलं आहे. त्यानंतर आईवडील यांनी मोटिवेशन दिलेलं आहे आणि सेल्फ मोटिवेशन म्हटलं तर जे घरची परिस्थिती आणि बाकीचे हालत जे पुढे आहे ते घडत असून सुद्धा काही करता येत नाही हे बघितल्यावर सेल्फ मोटिवेशन येतं आणि त्यामुळे मी पुढे केलेलं आहे. आणि मला काही अडचण आली तर मावशी काकाजी वगैरे मला नेहमी. तुझ्या आयुष्यातील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.